नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत उत्साही आणि आनंदाचा सण दसरा। हा सण फक्त विजयाचा नाही, तर संस्कृती, परंपरा आणि समाजातील नैतिक मूल्यांचे प्रतीक आहे। दसऱ्याचा इतिहास आणि महत्त्व। दसरा हा मुख्यत्वे दोन गोष्टींसाठी साजरा केला जातो: रामलीला आणि रावण वध, अंधश्रद्धा आणि दुष्टतेवर धर्माचा विजय। देवी दुर्गा विजय उत्सव सण खास करून पश्चिम आणि पूर्व भारतात महालक्ष्मी, दुर्गा पूजनासाठी प्रसिद्ध। हा सण आपल्या संस्कृतीत धैर्य, सदाचार, नैतिकतेचे महत्त्व आणि कुटुंबातील ऐक्य दाखवतो। सण साजरा करण्याच्या पद्धती। दसऱ्याची तयारी काही दिवस आधी सुरू होते। घराची साफसफाई, बाजारातील खरेदी, रांगोळी, झाडांवर फुलांची सजावट। रामलीला नाटकांचे आयोजन, रावण दहन आणि घरगुती पूजार्चा सणाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत। महिला उपास करतात, मुलं रंगोळ्या काढतात आणि संपूर्ण समाज उत्सवात सामील होतो। रीतिरिवाज आणि खास सणाचे खाणे। दसऱ्याच्या दिवशी खास पदार्थ तयार केले जातात: पुरणपोळी, लाडू, चिवडा। हे खाद्यपदार्थ सणाच्या आनंदाचे प्रतीक आहेत। लोक मित्रमंडळींना भेटतात, मिठाई वाटतात आणि सणाचा आनंद सर्वांमध्ये वाटतात। दसऱ्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व। दसरा हा फक्त घरगुती सण नाही, तर समाजातील एकता आणि संस्कृती जपण्याचा मार्ग आहे। रामकथा, देवीपूजा आणि रावण दहन आपल्याला हे शिकवते की धर्म आणि नैतिकतेचा विजय कायमस्वरूपी असतो। हा दिवस सामाजिक बांधिलकी, प्रेम आणि आदर्श मूल्यांना जागृत करतो। मित्रांनो, या दसऱ्याला आपण केवळ रावण दहन किंवा देवीपूजा म्हणून नाही, तर आपल्या जीवनातील अंधारावर विजय मिळवण्याच्या संदेशासाठी साजरा करूया। आपण सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि यश घेऊन येवो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।